हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे आपण आषाढी एकादशी स्पेशल शेंगदाण्याची कतली. ज्याप्रमाणे आपण काजू कतली घरी इझिली तयार करू शकतो त्याचप्रमाणे आपण शेंगदाण्याची कतली पण इझिली तयार करू शकतो. बघा तुम्ही बघू शकत असाल मी किती इझिली मस्त कतली कट करून घेता. एकदम सॉफ्ट अशी आपली कतली तयार झालेली आहे. त्यासाठी बघा मी घेतलेला आहे 1 वाटी गूळ. मी डायरेक्ट गुळाचं पावडर घेतलेला आहे. तुम्ही गूळ खिसून 1 वाटी घेऊ शकता. सोबतच त्यामध्ये टाकणार आहे अर्धी वाटी पाणी. आता त्याला कंटिन्युअसली मी मंद आचेवर शिजवत राहणार आहे. एक घट्टशीर एक तारी पाक करून घेणार आहे. बघायला मस्त हलवत राहायचं आहे. आपला पाक जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपली कतली कडू लागू शकते. मला मस्त कंटिन्यू आपलं हलवत राहायचं. बघा त्याला छान उकळी आलेली आहे. बघा छान अशी आपला पाक तयार होत आलेला आहे. बघा आता तुम्हाला दिसत असेल ते किती प्रमाणात घट्ट झालेला आहे. बघा छान असा पाक झालेला आहे. त्यामुळे टाकणार आहे आपण भाजलेला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, साल काढून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी एक बारीक असा कूट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे मिक्सरमधून. आता त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. जोवर शेंगदाणे पॅन सोडणार तोपर्यंत आपण त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं. बघा आता आपण यावर टाकणार आहे 1 चमचा तूप. साजूक तूप टाकायचं आहे आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. बघा अशा पद्धतीने. आता याला बघा आपला कसं शेंगदाणे असं कूट पॅन सोडत आहे. बघा तुम्हाला दिसतच असेल. आता आपण या स्टेजला गॅस बंद करणार आहे आणि 2 ते 3 मिनटं आपण याला कंटिन्युअसली मिक्स करत राहणार आहे. नरम करायचं आहे आपल्याला. बघा थोडं थंड झाल्यानंतर तो अशा प्रकारे गोळा तयार होतो. त्याला मस्त आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. बघा आता सध्या थोडं गरम आहे. त्याला मस्त आपण असं गोळा तयार करून घेणार आहे. थोडं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण विलायचीची पूड. आता याला आपण मस्त मिक्स करून घेणार आहे. बघा मी आता इझिली याला हात लावू शकत आहे. मस्त मी हाताने विलायची पूड एकत्र करून घेतली. नंतर एक पॉलिथिन घ्यायचा आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने आपण एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक अशी चपाती लाटून घ्यायची आहे. बघा त्यावर टाकणार आहे आपण भरपूर असे ड्रायफ्रूट्स. यामुळे काय होतं, आपण जेव्हा काजू कतली खातो तेव्हा ड्रायफ्रूटचा क्रंचीपणा एक नंबर लागते. आता आपण त्याला मस्त स्क्वेअर शेप दिलेला आहे. आता त्याचे मस्त आपण डायमंड शेपमध्ये शेंगदाण्याची कतली तयार करून घेणार आहे. बघा एकदम सॉफ्ट अशी कतली तयार होते. मस्त आपण त्याला कट करून घेणार आहे. बघा तर आपली रेडी आहे शेंगदाण्याची कतली. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. यावेळी आपण आपल्या पांडुरंगाला आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य देणार आहे. बघा छान अशी कतली तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.